पुढच्या बातम्या पाहूयात। पनवेल पालिकेच्या शाळेमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथे विद्यार्थ्यांनाच शौचालयातल्या बेसिनमध्ये ताटं धुवावी लागतात। विशेष म्हणजे शाळेमध्ये ही ताटं धुण्यासाठी 2 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि तरीही विद्यार्थ्यांनाच आपली ताटं धुवावी लागतात। न्यूज 18 लोकमतवर ही बातमी दाखवल्यानंतर पनवेल पालिकेला खडबडून जाग आली आहे। यानंतर आता शाळेचे मुख्याध्यापक आणि 2 कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तर अगदी थोड्या वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता तातडीने कारवाई करण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। मुख्याध्यापकासह 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। पनवेल पालिकेच्या शाळेमधला हा धक्कादायक प्रकार समोर आला। इथे विद्यार्थ्यांनाच शौचालयातल्या बेसिनमध्ये ताटं धुवावी लागतात आणि ही व्हिडिओ किंवा ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली आणि त्यानंतर आता पनवेल पालिकेला खडबडून जाग आली आहे। मुख्याध्यापकासह 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, प्राजक्त आज सकाळपासूनच हा जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून न्यूज 18 लोकमतने ही संपूर्ण बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर झोपी गेलेला प्रशासन जो पनवेल महानगरपालिकेचा आहे त्यांना जाग आली आणि त्यांनी आता कारवाई केली ती मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर 2 ज्या महिला कर्मचारी होती ज्यांनी ही खऱ्या अर्थाने ही ताटं धुवून ह्या विद्यार्थ्यांना जेवायला द्यायला पाहिजे होतं ते तिथे उपस्थित नसल्यामुळे या तिघांवरती कारवाई केली। ही जरी कारवाई केली असली तरी पण आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की पनवेल महानगरपालिका ही एकमेव शाळा नाही, अशा अनेक शाळा आहेत ज्या ठिकाणी अशाच पद्धतीने मुलं जी आपली ताटं शौचालयामध्ये धुवून जेवण जेवतात। त्यामुळे आता महापालिका प्रशासन किंवा महापालिका आयुक्त आणखीन कोणाकोणावरती कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पण या व्यतिरिक्त जरी कर्मचाऱ्यांवरती किंवा मुख्याध्यापकांवरती जरी कारवाई केली असेल तरीही महापालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी कधी ह्या शाळेची भेट घेतली होती का किंवा त्यांनी जेवायच्या वेळी अचानक भेटी गेल्या होत्या का? न्यूज 18 लोकमतचं हाच म्हणणं आहे की प्रशासनाचा जो धाक असायला पाहिजे किंवा जो वचक असायला पाहिजे तो वचक नसल्यामुळेच हे जे कर्मचारी असतील किंवा मुख्याध्यापक आहे यांचं हे फोफावलं गेलं आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे अशी आता पनवेलकरांची मागणी आहे। प्राजक्ता, ठीक आहे विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।